तर त्याचा मला फोन आला. तो बोलतो की अरे मावशी इंस्टाग्राम युज करता. हम्म. तर ते बोलले की तुमच्या जामनेरचा एक मुलगा आहे, त्यांनी काहीतरी स्टार्टअप केलंय मठ्ठ्याचं. हा. मग तो म्हणे, मी विचारलं म्हणे मावशीला की तू मला कसं माहिती. मग मावशी बोलले म्हणे की तुम्ही इंस्टाग्रामवर मला व्हिडिओ आला होता. हम्म. तुझी वाटचाल तशीच सुरू झाली. अच्छा, मग आता ऍक्टर बनायचं आहे की नाही? नाही, आता नाही बनायचं. बजेटच्या बाहेर आहे. कारण मला हम्म. सध्याला तरी असा बिझनेस करायचा आहे जो ज्याला कमी खर्च लागेल आणि त्यातून इन प्लॉटिंग शिवाय कोणतंच काम करायचं नाही. की जर समजा एखादी गोष्ट जी करायची आहे हम्म. पण ती जर फेल झाली तर तुमच्याकडे ऑप्शन बी पाहिजे की अच्छा हे नाही झालं तर हे. हम्म. तुमचं असं नाही की अच्छा ए प्लॅन फेल झाला मग आता काय करायचं. हम्म. मग आता तर ऑप्शनच नाही. तर हम्म. पहिलेच तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे की अच्छा हे नाही झालं तर आपण हे करू. हम्म. म्हणजे ते मग तुम्हाला कुठेतरी ऑप्शन राहतो. मी तर म्हणतो प्लॅन झेड पर्यंत करून ठेवायचे, ए बी सी डी. एक फेल झाला, दुसरा फेल झाला, तीन. तू ज्या आपल्या एरियामध्ये लोक पितात, पण पण पितात ना आपल्याकडे, कैरीचं पण असं हा काही. पण हा हा. कैरीचं पण हा हा. हम्म. नाही तसा तर कधी विचार नाही आला कारण मला म्हणजे चालेल. सो हे एव्हरीवन, आज आपल्या सोबत आहे रुपेश पाटील. हा फाउंडर आहे बिट्झी नाव आणि न्यूट्रॅक प्रीमिक्स चा, आणि याने नुकताच हा ब्रँड सुरू केला आहे, न्यूट्रॅक प्रीमिक्स. तर त्याच्या या ब्रँड बद्दल आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया. रुपेश, तर तुझ्या या अं, नवीन आयडिया बद्दल सांग सगळ्यांना, म्हणजे एक कल्पना येऊन जाईल की नेमकं तू कशावरती काम करतोस. ओके. तर पहिले बिटजी बद्दल सांगतो. हम्म. बिटजी आम्ही पुण्यामध्ये स्टार्टअप केला होता. बिटजी लाईक क्लाउड किचन. हम्म. की आमचं असं होतं की पुण्याच्या आकुर्डीमध्ये आम्ही 5 किलोमीटर पर्यंत फ्री डिलिव्हरी द्यायची. हम्म. आणि जे आमचे प्राइजेस होते ते सगळे जे होते ते 150च्या अंडर होते. हम्म. तर त्यामध्ये सगळे जे म्हणतो आपण भाजी वगैरे किंवा बिर्याणी वगैरे हम्म. ते सगळं आम्ही 150च्या अंडरच द्यायचो. आणि आमचं स्वतःचं किचन होतं आणि ते आमचं रात्री 9 ते सकाळचे 3 पर्यंत ओपन असायचं. हम्म. तर ते आम्ही ऍज अ बॅचलर म्हणून त्या गोष्टी करत होते रूमवर राहून. हम्म. तर ती एक कुठेतरी ते शिकण्यासारखी गोष्ट होती. म्हणजे त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकलो. हम्म. मग ते रन करत असताना थोडं स्वतःचं काहीतरी एक प्रोडक्ट लॉन्च करायचं होतं. मग हम्म. न्यूट्रासी आपलं सुरू केला आता. हम्म. त्यात आपण एक मठ्ठ्याचं प्रीमिक्स बनवलंय. हम्म. तर ते आता धीरे 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 ग्रो करते. हम्म. त्यात आता आपलं चालू आहे की त्याच्या अंडर अजून नवीन नवीन प्रोडक्ट काढायचे. हम्म. नाही, मी बघितलंय न्यूट्रासी. खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण की आपल्या एरियामध्ये खास करून मी तुम्हाला सांगू इच्छिते सर्वांना की रुपेश हा जामनेरचा आहे आणि खानदेशचा आहे, इम्पॉर्टंट म्हणजे. आणि खानदेशमध्ये किंवा आजूबाजूच्या सर्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये मठ्ठा वगैरे खूप चालतो, आणि त्याच्यासाठी खरंच असं येस. प्रिमिक्स नाही आहे. कोणी काय यूज करते, एक तर चाट मसाला यूज करते किंवा दुसरा कोणता तरी दहीचा वगैरे मसाला असता तो यूज करते. तर स्पेशली त्याच्यासाठी मसाला बनवता येते, खूप चांगली गोष्ट आहे. ही आयडिया कशी काय आली तुला, म्हणजे हे बनवायची, या प्रोडक्ट पासूनच का सुरू केलं? ऍक्च्युली म्हणजे तसं तर मी बनाना पावडर लॉन्च करणार होतो. आता हम्म. बनाना पावडर मध्ये असतं की बेबी फूड म्हणून बनाना पावडर युज केली जाते. हम्म. त्यानंतर कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, नंतर बेकरीमध्ये सुद्धा बनाना पावडर युज होते. हम्म. पण बनाना पावडरचा जो क्रेज आहे तो अजून इंडियामध्ये नाहीये. तो हम्म. UAE नंतर दुबई सारख्या कंट्रीजमध्ये. आपल्याकडे तो अजून क्रेज आलेला नाही. त्यामुळे म्हटलं जर आपण हे सुरुवात केली तर आपण कुठेतरी लॉस मध्ये जाऊ किंवा मग एक तो लॉंग टर्मचा विषय होऊन जाईल. हम्म. मग मला थोडं शॉर्ट टर्म मध्ये काहीतरी पाहिजे होतं की जे प्रोडक्ट मी लॉन्च करेल तर हम्म. ते चालेल पण, आणि त्यातून लवकर गोष्टी शिकायला भेटतील, लवकर इंटरॅक्शन जास्त वाढेल. तर हम्म. मग मी इकडे मठाच्या कडे वळलो. मग त्यानंतर काय की तू आता हे जस्ट सुरू केलंय, तर तू स्वतः जाऊन, मी बघितलंय तुझे रील्स, की तू स्वतः जाऊन तू म्हणजे विकत आहे दुकानवर वगैरे, कोणत्याही रिटेलरला देत आहे. त्याच्यामध्ये तुला कोणते बरोबर. कोणते चॅलेंजेस फेस करावे लागत आहे म्हणजे? पहिले तर असं झालेलं की मला लोकांना सांगायचं नाही होतं की न्यूट्रास ही माझा ब्रँड आहे. हा. म्हणजे मला ते एक घोस्ट टाईप मध्ये करायचं होतं की हम्म. सुरुवात करू नंतर लोकांना माहित पडू दे काय आहे, काय नाही. हा. पण जेव्हा मी शॉपवर जायचो तेव्हा जेव्हा म्हणजे एंटरच व्हायचो शॉपमध्ये हम्म. आणि मी जस्ट सांगायला सुरुवात करायचो सर आमचं प्रोडक्ट इथे, म्हणायचे नाही पाहिजे तुम्ही जा. हा. मग ते एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस मग कुठतरी परत परत इगो हट होत होता. हम्म. मग असं झालं की जामनेरमध्ये म्हणजे बरेच जण मला ओळखतात. हम्म. आणि मग हे असा थोडं त्या टाईप मध्ये अपमान झाल्यावर मग असं होतं की नाही आता जे ते सोशल मीडियावरच करेल. हम्म. आणि मी जस्ट पहिलाच व्हिडिओ टाकला आणि हम्म. त्याला काहीतरी 90,000 व्ह्यूज गेले. हम्म. आणि तिथून मग ते अजून जोरात चालू झालं. हा. आणि बिटजीचं पण सेम झालेलं की बिटजीला मी जेव्हा म्हणजे बिटजीला तर
ते ऑप्शनच नव्हतं शॉप वगैरे. हम्म, बीटजीचा डायरेक्ट कस्टमर होते. हम्म, बीटजीचा जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला त्यालाच 2-2.5 लाख व्ह्यूज गेलेले. हम्म. तर माझं ते एकलाच फॅक्टर आहे की मी जो पहिला व्हिडिओ टाकतो त्यालाच व्ह्यूज जातात. त्यामुळे चांगली मला गोष्ट. जास्त चॅलेंजेस फेस करायला लागत नाही. नाही, अजून येतील पुढे, पण सोशल मीडिया हा एक चांगला म्हणजे तू ऑप्शन निवडला मार्केटिंगसाठी, येस, कारण येस. की सोशल मीडियामुळेच खूप साऱ्या गोष्टी ना बदलत आहे आजकालमध्ये. प्रोडक्ट तर इम्पॉर्टंट असतेच, पण मार्केटिंग पण तेवढीच इम्पॉर्टंट असते. बरोबर. हम्म, आपण जर म्हणजे 5 वर्ष आधी जर बघितलं तर सोशल मीडियावर ऍड्स नव्हते. म्हणजे हम्म, जर पहिले बघितलं तर न्यूजपेपर होतं, नंतर टीव्ही ऍड्स होत्या. हम्म, पण आता जर आपण आताचा क्रायटेरिया बघितला तर लोक टीव्ही पेक्षा म्हणजे जे न्यूज चॅनल आहेत किंवा जे इतर चॅनल आहे टीव्हीवरचे, त्यापेक्षा लोक इंस्टाग्राम, फेसबुक जास्त प्रेफर करतात. हा, कारण बरोबर. आता आणि जे ऍक्टर्स आहेत त्यांना हम्म, पण आता एवढं काम मिळत नाही जेवढं इन्फ्लुएन्सरला भेटते. हम्म, तर तो कुठेतरी रेशो मेंटेन होतो एक सोशल मीडिया. बरोबर आहे. तर मग जर कोणतंही प्रोडक्ट काढताना आपल्याला बेस्ट जो वे आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते म्हणजे सोशल मीडिया. हम्म, कारण ऍट अ टाइम जर आपण आपलं प्रोडक्ट घेऊन एका महिन्यात 20 लोकांकडे किंवा 100 लोकांकडे जाऊ शकतो. पण एका व्हिडिओमध्ये तुम्ही 90,000 1 लाख लोकांपर्यंत ऍट अ टाइम जाऊ शकता. ती हम्म, सोशल मीडियाची पॉवर. हो, बरोबर आहे. आता आपण जरा ना प्रोडक्ट बद्दल बोलूया, म्हणजे की लाईक तू सांग की त्याच्यामध्ये काय काय तुम्ही यूज केलेलं आहे, परत त्याची पॅकेजिंग वगैरे तुम्ही कशी करता, त्याचे पॅक्स तुम्ही म्हणजे त्याचं वेट किती ठेवतात प्रत्येक पॅकचं असं. ओके. तर आपले आता न्यूट्रसीमध्ये 2 पॅक्स बनवलेत हम्म, मठ्ठेच्या प्रिमिक्समध्येच. हम्म, त्यात एक आपलं 12 ग्रॅमचं पॅक आहे हम्म, आणि एक 30 ग्रॅमचं पॅक आहे. हम्म, तर जे मोठंवालं पॅक आहे त्यामध्ये समथिंग 3 लिटर मठ्ठा बनतो. हम्म, आणि जर इन्ग्रेडियंट जर म्हटलं तर त्यात फ्रेश पुदिना आहे, हम्म, त्याच्यानंतर आपलं अद्रक, हम्म, नंतर कोरिएंडर पावडर, हम्म, त्याच्यानंतर चाट मसाला. म्हणजे जे पण आपण मठ्ठ्यामध्ये युज करतो ते सगळ्या गोष्टी ड्राय करून हम्म, त्याची पावडर बनवली. हम्म, म्हणजे त्याच्यात कोणतं प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा केमिकल नाही. हम्म, आणि ती आपण आता समजा एक त्याचा बेनिफिट आहे की आता जर समजा एखादी मठ्ठ्याचा स्टॉल कोणी जर लावतोय, हम्म, तर तो काय करतो की सकाळी उठतो, त्याच्या हम्म, तयारीला लागतो. सकाळी पुदिना आणणं, मिरच्या आणणं, अद्रक आणणं, रोज मार्केटमध्ये जाऊन नवीन नवीन गोष्ट घेऊन येणं. त्याच्यानंतर तो जर समजा 10 लिटर त्यांनी मठ्ठा बनवला हम्म, आणि जर त्याचा 5च लिटर सेल झाला, हम्म, तर मग त्याला 5 लिटर फेकावं लागणार आहे. कारण काय, तर तो परत 5 लिटर एक 10 मिनिटात बनवू शकतो. हम्म, तो आपला जास्त प्लस पॉईंट. तर हम्म. त्याच्यावर जास्त फोकस आहे आपला. हा, हे ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे माहितीये का, कारण की म्हणजे जे इंडिव्हिज्युअल लोक आहेत ते छोटे छोटे पॅक्स घेतील, आणि ज्यांचे स्वतःचे बिझनेसेस आहे, जे ठेले वगैरे वाले आहे, ते ते मोठं वाला पॅक घेतील, तर ते एक चांगली आयडिया आहे. होतं आणखी की सपोज तुम्ही जे बनवत आहे आता, जे सामग्री वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बनवत आहे की कोणाकडून बनवून घेत आहे, म्हणजे त्याचं प्रमाण वगैरे कसं राहायचं, टेस्ट वगैरे कशी राहील वगैरे, ते स्वतः तू डिसाईड करत आहे की तुझं कोणी अजून सोबत करत आहे. गोष्टी करतोय. हॅलो. ऍक्च्युली माझा भाऊच आहे, तो बनवतोय पावडर वगैरे. तर हम्म, त्याला पॉसिबल नाही सगळ्या गोष्टी करणं की बी टू बी करू शकतो पण B2C तो कव्हर नाही करू शकत. हम्म, त्यामुळे मग B2C मी कव्हर करतोय आणि तो प्रोडक्शनचं काम करतोय. हा. मग तुम्ही असं कोणाकडून काही रिव्ह्यूज वगैरे घेतलेत? रिव्ह्यूज म्हणजे आता मी तर व्हिडिओ पण टाकले त्याचे रिव्ह्यूजचे. हा. आणि सगळ्यात पहिले म्हणजे प्रोडक्ट लॉन्च करायच्या पहिले मी एक 40-50 जणांना भेटलो असेल हम्म, सॅम्पल देऊन, हम्म, आणि त्यांना घरी टेस्ट करायला लावलं. हम्म, त्यावेळी मला एक हॉनेस्टी होईल की हम्म, नेमकं काय आहे त्याच्यात, काय कमी जास्त आहे किंवा कोणती गोष्ट नाहीये. हम्म, तर मग मी ते सगळं त्या टाईपच्या लोकांना दिलं आणि मग हम्म. त्यांचे रिव्ह्यू आल्यानंतर मग मी ते प्रोडक्ट लॉन्च केलं. हा, नाही, ऍक्च्युली रिव्ह्यूज घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट मध्ये चेंजेस करायचे असेल इनिशियल स्टेजेसला, तर तू अजून असे रिव्ह्यूज घेऊ शकतो. अजून मला असं राईट, राईट. विचारायचं होतं की लाईक मी जेव्हा बघितलं हे आता नुकतंच तू स्टार्ट केलं, आता फेब्रुवारी सुरू आहे, तर आता उन्हाळा येत आहे हे येस, येस. म्हणून सुरू केलंय, असं काही होतं याच्या मागचं रिझन, की याच्यामध्ये चांगलं ग्रोथ होईल स्टार्टिंग स्टेजलाच? नाही म्हणजे तसं तर नाही होतं. जसं मी सांगितलं की पहिले बनाना पावडरच करायचं होतं. हा. आणि त्याची प्लॅनिंग कधीपासून सुरू होती. पण एक फेज आला की आता हे नको बनाना पावडर, तर अशी हम्म, कोणती तरी गोष्ट जी आताच्या कंडिशनला चालेल आणि हम्म, तेवढा मला टाइम भेटेल मार्केट समजायला, हम्म, नवीन गोष्टी शिकायला. हम्म. तर मग त्याच्यातून ते मठ्ठा प्रेमिक्स समोर आलं आणि मग ते जास्त ते सुरुवात करून टाकली. अच्छा. म्हणजे त्याच्या प्रत्येक एरियामध्ये ना एक कॉम्पिटिटर असतो, जसे की म्हणजे Yes. ऑल ओव्हर इंडिया तर अमूल आहेच, पण तुला जसं माहिती आहे की आपल्या हम्म. एरियामध्ये अमर आहे. अमरचं कोणी असं त्या अमर. लेवलचं कॉम्पिटिटर नाही आहे. तर तसं या फील्डमध्ये किंवा तू जे करत आहे या काम कोणी करत आहे का अजून?
महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तर? अं, महाराष्ट्रात एक खूप मोठं नाव आहे मसाल्यामधलं, सुहाना मसाला. हां. अं, हा तर त्यांचं म्हणजे अजून 3-4 ब्रँड आहे, मी त्यांचं नाव नाही घेत कारण हं. ते खानदेशीच आहेत. हां, आणि सुहाना एक मोठं नाव आहे तर त्याचं घेऊ शकतो. हां. तर सुहानाचं आणि मी एक ट्राय केलं की सगळे जेवढे पण ब्रँड होते जे खानदेशमध्ये आता विकले जात आहेत हं, ते मी सगळ्यात पहिले ट्राय केले. हं, मी एकट्याने ट्राय न करता मी सगळ्यांना ट्राय करायला दिलं, म्हणजे जे मित्र असतील किंवा फॅमिली असेल. पण त्यांना मी एक वेगवेगळ्या ग्लासमध्ये दिलं आणि कोणाला सांगितलं नाही की आपल्या ब्रँडचा ग्लास कोणता आहे. हं, सगळ्यांना एक एक सिप प्यायला सांगितलं की हे सगळे एक वेळेस टेस्ट करून पहा आणि कसं लागतंय मला सांगा. हं, तर सुहाना झालं किंवा जे इतर ब्रँड होते हं, त्यांचे लाईक मठ्ठा असे होते की ते आपण त्याला मठ्ठा म्हणू शकत नाही. हं, म्हणजे आपलं जे खानदेशी मठ्ठा असतो तो हं, जो लागतो तो घशाला लागतो त्याची हं, प्रॉपर टेस्ट. हं, पण त्यांचं जे होतं ते प्रीमिक्स म्हणजे ते असं वेगळंच काहीतरी होतं हं. की ते फक्त असं गोड काहीतरी साखर टाकून बनवलंय बा त्या टाईप मध्ये. हां, तर मग हां. तिथं मला अजून एक प्लस पॉईंट भेटला की हं, अच्छा हे तर नाही चालणार हं, कारण आपल्याकडे क्वालिटी आहे हं. आणि मेन म्हणजे जी चव लोकांना पाहिजे आपण तीच देतोय. हां. तर त्याच्यामध्ये तो सगळ्यात माझा प्लस पॉईंट होता मोठा. अच्छा. आता मग तुझं ह्याच्यामध्ये काही फ्युचर प्लॅन्स आहे, की लाइक ऑलमोस्ट लोकांचं म्हणजे कसं असते, की कोणत्याही ब्रँडचं बनाना चिप्स वगैरे म्हण किंवा दुसरेही पहिले ते एक त्यांचा एक कोअर प्रोडक्ट मेन लॉन्च करतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आणि दुसऱ्या-दुसऱ्या कॅटेगरीज आणतात. तर तुझा तसा काही प्लॅन आहे सध्या लॉन्च करायचा, की पुढे काही प्लॅन आहे? सध्या तर नाहीये, पण पुढे आहे 1-2 प्रोडक्ट जे मी लॉन्च करणार आहे. हं, पण आता जर समजा हे प्रीमिक्सचं जर म्हटलं तर ते फक्त मठ्ठेसाठी यूज नाही होत. हं, त्याचे 3-4 अल्टरनेटिव्हज आहेत. हं. म्हणजे जसं की आपण मखाण्यावर फ्लेवर म्हणू काय बोललास? शकतो. ओके. तर मखाण्यामध्ये पण आपण फ्लेवर म्हणून यूज करू शकतो. हं, त्यानंतर आपण जे स्प्राउट्स खातो हं, त्याला पण एक टेस्ट म्हणून आपण हा मसाला ऍड करू शकतो. आणि हॉटेलमध्ये जे आपण पापड वगैरे खातो हं, तर त्याच्यात जो मसाला असतो तो सेम मसाला आपला बनेल. तर त्याचे अल्टरनेटिव्ह सुद्धा आहे म्हणजे जे 12ही महिने चालेल असं प्रोडक्ट आहे. हं. सध्या 3 महिने फक्त मठ्ठ्यावर फोकस आहे, त्यानंतर मग आपण दुसरीकडे जाऊ शकतो. हां. आणि आता मग बिटजी चालू आहे की बंद केलं आहे? नाही बिटजी बंद केलं कारण म्हणजे जे माझ्या सोबत जे 2 जण होते त्यांना पण हेल्थ इश्यू होत होते. हं, कारण मी जॉबला होतो तर सीन असा व्हायचा की मी सकाळी 9 वाजता जायचो. हं, रात्री संध्याकाळी 8 वाजेपर्यंत यायचो. हं, नंतर 8 वाजता आल्यावर बिटजी सुरू व्हायचं 9 वाजता. हं, आणि मग आम्ही बिटजी संपेपर्यंत झोपत झोपत आम्हाला 5 वाजून जायचे. हं, मग ते असं होत होतं की रेग्युलर फक्त 5 ते 8 फक्त हं, 3 घंटे झोपायची. हं, 1 महिना तेच चाललं की हं, 24 घंटे फक्त 3 घंटे झोप, मग 3 घंटे झोप, 3 घंटे झोप. त्याने मग थोडं हं, माइंड डिस्टर्ब झाला. मग त्याच्यामुळे म्हटलं की हे नकोच आता. आणि त्यात हं, म्हणजे असं प्रॉफिटचं काही नव्हतं हं. की प्रॉफिटच पाहिजे असं, कारण ते एक सगळ्यांसाठी म्हणजे ते आमच्या याच्यातच आलं होतं की आता पुण्य करायचंय. तर त्यावेळी ते आम्ही सुरू केलं होतं. पण कारण चांगलं आहे ना. म्हणजे हं, कारण ₹150 म्हणजे 120, 130ला आम्ही बिर्याणी वगैरे देत होतो. हं, तिथे सगळ्यांना माहिती ते परवडत नाही. हं, आणि त्यामध्ये आम्ही फुल बिर्याणी देत होतो आणि हं, त्यात पण फ्री होम डिलिव्हरी देत होतो. हं, तर ते कुठंच परवडत नव्हतं आम्हाला. हं, मग तरी पण आम्ही करत होतो की ठीक आहे, पोरांना 2 टाईमाचं चांगलं जेवायला भेटतंय. रात्रीचं का होईना चांगलं जेवायला भेटतंय. म्हणून हां, ते चालू होतं. हं, हं, हं. त्याच्यामुळे आणि हं, बऱ्याच मुलांचे यायचे रिस्पॉन्स हं, तुम्ही चालू केलंय आमचं रात्रीचं म्हणजे भूक होऊन जातं, नाही तर आम्ही उपाशी पोटी झोपतो. कारण बॅचलरचं कसं असतं की झोमॅटोवाले, हं, स्विगीवाले त्यांचे चार्जेस जे असतात ते 300च्या वरती असतात. हं, आणि बॅचलर पोरांचे एक फिक्स घरून येणारे पैसे असतात 5,000, 7,000. हं, त्यामध्ये जर ते म्हटलं तर मग ते पॉसिबल नाही. हं, हं, त्यामुळे आपण ते कंटिन्यू केलं होतं. हं, हं, हं. नाही आपण तुला त्याच्यामधून एक्सपिरियन्स मिळाला असेल ना, हे जे आता तू नवीन प्रोडक्ट लॉन्च केलाय न्यूट्रासीचं, तर हम्म, जे तू बिटजीमध्ये भलेही तुला तिथं प्रॉफिट नसा झालेला, पुण्य कमावलेलं असेल, पण तुला येस. शिकायला खूप काही मिळालं असेल तिथं. राईट, राईट. नाही माझं एक आहे की मी जर 10 स्टार्टअप करतोय, हं, तर ते फेल झाले तर मला त्या गोष्टीशी घेणं देणं नाही. हं, पण त्या 10 गोष्टींमधून मला 100-500 गोष्टी नवीन शिकायला भेटताय. हं, म्हणजे जी चुकी मी पहिल्या स्टार्टअपला करेल, ती हं, चुकी मी दुसऱ्या स्टार्टअपला सुधरवेल. हं. असं करत करत कधीतरी परफेक्ट बनेल. हां. तेच सगळे म्हणजे कोणीच परफेक्ट बिझनेसमॅन तर नसतं. सगळे ट्रायच करत आहे. येस.
ओके. आता हे तर झालं. अजून म्हणजे तसं तर सगळे पॉडकास्टमध्ये वगैरे आधी स्टार्टिंगलाच इंट्रोडक्शन देतात. बट इट्स लाइक अवर कन्व्हर्सेशन तर जस्ट गोइंग विथ द फ्लो जसं सुरू आहे तसं मी सुरू ठेवत आहे. पण मला आता आठवलं की तुझ्याबद्दल येस, येस. विचारलंच नाही. तर तुझ्याबद्दल काहीतरी सांग. म्हणजे तू काय करतोस अजून याच्या व्यतिरिक्त? किंवा तुझं अ, शिक्षण काय झालंय? मी मी 12th नंतर मास मीडिया केलं. हम्म. मास मीडिया म्हणजे बेसिकली एक फिल्म मेकिंगचा कोर्स हा. असतो. हम्म. त्यामध्ये आपल्याला फिल्म मेकिंग तर शिकवतात, पण बिझनेस कसा करायचा किंवा हम्म. जे सोशल मीडियाच्या स्ट्रॅटेजी असतात त्या कशा वापरायच्या, हम्म. ते 3 वर्ष मी ते शिकलो. त्यानंतर मग मी प्राईम टाइम म्हणून न्यूज चॅनल आहे मुंबईचं, हम्म. तिथं मी रिपोर्टर होतो. हम्म. त्यानंतर ते स्विच केलं जळगावला, आपला अॅग्रोवर्ल्ड म्हणून, तिथं मी सोशल मीडिया मॅनेजर होतो. हम्म. आणि आता नुकतंच आता पुण्याला रॉयल डस्ट म्हणून एक पेज आहे, हम्म. त्यांचे क्लोदिंग ब्रँड आहे. हम्म. तर त्यांचे वेडिंगचे क्लोदिंग असतात सगळे, तर तिथं मी कॉन्टेंट क्रिएटर होतो. तर त्यांचे समथिंग मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा त्यांचे 300 के काहीतरी फॉलोअर्स होते. हम्म. आणि मी विदिन 1 मंथ त्यांचे 1 लाख फॉलोअर वाढवले होते. हम्म. आणि त्यांची अकाउंट रीच जी होती ती 8 मिलियनची 19 मिलियन पर्यंत नेली. हम्म. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधून पण खूप शिकायला भेटलं की सोशल मीडियाचा युज कसा होतो. हम्म. त्यानंतर जे आपण बोलतो, हम्म. तर ते प्रत्येक याच्यात एक रिदम असतं की कुठं तुम्ही आवाज वरती केला पाहिजे, कुठं खाली केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी या जॉब्स मधून शिकलोय. किंवा जे कन्व्हर्सेशन आहे, इंटरॅक्शन आहे, हे हम्म. सगळं. कारण मी पहिले खूप इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी होतो, हम्म. आता कुठं ते झालंय. हा. आणि तुझं कन्व्हर्सेशन्स वगैरे मधून तर समजतच आहे मला की लाईक मला आयडिया नव्हती की तू मास मीडिया वगैरे मध्ये असेल. मला वाटलं तुझं असं ओरिजिनलीच आहे कम्युनिकेशन्स. हा हा हा, राईट राईट. मग तुझं काय मोटिवेशन होतं की लाईक मास मीडिया जॉईन करायचं? कारण आपल्याकडे कोणी असं करत नाही ना शक्य तर. हम्म, हम्म, हम्म. नाही, ऍक्च्युली झालं असं की मला इंजिनिअरिंग नव्हती करायची. हा. नंतर आपल्याकडे काय की इंजिनिअरिंग करा, नाही तर डॉक्टर करा, नाही तर मग बीएससी ऍग्री करा. हा. मला माहित होतं की आपण जर या फील्डला गेले तर आपण करून करून जॉब करणार आहे. हम्म. मला एक स्वप्न होतं की मला ऍक्टर बनायचं होतं. हा. त्यामुळे मग मला मुंबईत जायचं होतं. हम्म. मग मुंबई गेलो. मग मला अशी डिग्री पाहिजे होती जी थोडी सिम्पल पडेल आणि ज्याचे तुम्हाला शिकायला जास्त गोष्टी भेटतील, ज्या फ्युचरमध्ये कामात येतील. हम्म. आता एक स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ते तर काही कामात येणार नाही फ्युचरमध्ये. हम्म. तर त्याच्यामुळे मग मी मास मीडिया घेतला. हम्म. मास मीडिया घेऊन मग ती पुढची वाटचाल तशी सुरू झाली. अच्छा, मग आता ऍक्टर बनायचं आहे की नाही? नाही, आता नाही बनायचं. अच्छा. कारण म्हणजे बघितलं खूप 3 वर्ष ते स्ट्रगल, रोज 4 ते 5 ट्रेन बदलून कॉलेज जायचं. हम्म. नंतर तिकडून सकाळी 5 वाजता कॉलेजसाठी निघायचं आणि हम्म. रात्री 11 वाजता जॉब करून घरी यायचं. हम्म. तर तो जो 18-20 घंटे म्हणजे 17-18 घंट्याचा जो हेक्टिक दिवस राहायचा, हम्म. त्याच्यानंतर म्हटलं आता मुंबईत यायचं नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी करूया. तू कधी इंटरव्ह्यूज दिलाय म्हणजे लाईक मराठी सिरियल्स किंवा मराठी मूवीज साठी किंवा हिंदी साठी पण? खूप ठिकाणी, हम्म. खूप ठिकाणी. हम्म. म्हणजे जिथं मला माहित पडलं की आता ऑडिशन आहे, हम्म. मी तिथं जाऊन बसायचो. हा. आणि तिथं ऍट अ टाइम 200-300 लोक लाईन लावून उभे राहायचे. हा. म्हणजे एका इंटरव्ह्यू साठी 200-300 स्टुडंट. आणि एकाचा जर हे म्हटलं आपण, तर हम्म. ते चालायचं साधारण 10 ते 15 मिनिट हम्म. ऑडिशन. हम्म. तर ते 4-4, 5-5 तास ते लाईन मध्ये उभं राहून ते स्ट्रगल जे होतं ते हम्म. कुठेतरी भारी होतं. येस, येस. हा, मी ते म्हणत होते की म्हणजे जसं आपण जसं विचार करतो की असं होईल, मग आपण प्लॅन्स करतो, पण तसं तर काही होत नसते. जशी लाईफ हम्म, आपल्याला हम्म. येते तसं आपण जात असतो. मग आता तू हे जर्नी एन्जॉय करत आहेस? बरोबर. हा, म्हणजे एन्जॉय म्हणजे एक्स्ट्रीमली एन्जॉय करत आहे असं मला. कारण माझं एक आहे की कोणतीही गोष्ट जर झाली, मग ती चांगली असो की वाईट असो, हम्म. माझं एकच स्लोगन असतं की जो होता यात शिकली होत आहे. हा. म्हणजे त्यातून काहीतरी चांगलंच होणार असेल हा. म्हणून ती गोष्ट झाली. हा. त्याच्यामुळे मग जे समजा जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या, हम्म. तर जर हे मोटिव्ह ठेवलं की जो होता यात शिकली होत आहे, हम्म. मग ते कुठेतरी त्या गोष्टी खरंच चांगल्यासाठी होत हा, ते असं. तर आहेच. कारण की आपल्यालाच माहिती नाही ना आपल्यासाठी काय चांगलं होणार आहे पुढे ते. कदाचित हेच चांगलं होत असेल. ते होत आहे. हा. राईट, राईट. बाकी मग आता तू मास मीडिया वगैरे गेला, पण मग तुला घरच्यांचा सपोर्ट होता का की लाईक त्यांचं असं होतं का की नाही तू हे नको करू, तू आता हेच कर, तू हे अलग का बरं करत आहे सगळ्यांपासून? नाही, म्हणजे असं तर कधी झालं नाही. हम्म. मी जे डिसिजन घेतलंय त्याला घरच्यांनी प्रोत्साहनच दिलंय हम्म. की ठीक आहे बाबा, तुला करायचंय कर, तू जे करशील ते काहीतरी चांगलंच करशील. हम्म. त्यामुळे मग
ते ते कधी नाही आलं की तू हेच कर किंवा तू तेच कर. हम्म. मग ते असल्यामुळे कुठेतरी त्यांचाही मला सपोर्ट आहे, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. हम्म. आता तू मला ना तुझे न्यूट्रासीचं जे प्रीमिक्स आहे याचं तू एक स्टॅटिस्टिकल हे देऊ शकतो का, म्हणजे कॅल्क्युलेशन, की तुला पॅकेजिंग किती मध्ये जात आहे प्लस तुझं बाकीच्या याच्यात कुठं कुठं खर्च जात आहे तसं. आता पॅकेजिंग जर म्हटलं तर हम्म. पॅकेट्स जे आहेत ते मी पुण्यावरनं मागवतो. हम्म. आणि त्यानंतर पावडर दादा असतो तिकडे बोदवड साईडला, तर तो तिकडून पावडर पाठवतो, हम्म. इकडून पॅकेट्स येतात. हम्म. त्यानंतर मग मी ते घरी सगळं ते स्टिकर्स येतात जळगाववरनं. हा. म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून 3 वेगवेगळ्या गोष्टी येतात. तर हम्म. मग ते सगळ्या गोष्टी पहिलेच प्लॅनिंग पाहिजे की आता हे संपत आले, मग हे बोलवून घ्यायचं. हम्म. मग तिकडे दुसरीकडचं ते संपलं, मग ते बोलवून घ्या, हम्म. असं. तर मग ते एक 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 करत करत ती गोष्ट कम्प्लीट होते. येतोय आवाज? हा. हा, संगमनेर वरनं पण ऑर्डर येत आहेत, त्याच्यानंतर पुणे, नाशिक, हम्म. सगळीकडून ऑर्डर येत आहेत. तर ते मला तिथपर्यंत पोहोचायचे सगळीपर्यंत, म्हणजे हम्म. एकही गाव सोडायचं नाही असं जरी म्हटलं तरी चालेल. हा. मग तू असा विचार नाही केला की लाईक डायरेक्ट पुण्याला म्हणजे फोकस लाईक पुण्यावर ठेवायपेक्षा आधी पूर्ण खानदेश आणि पूर्ण विदर्भ हे दोन जरी पूर्ण कम्प्लीट म्हणजे कव्हर अप केले या पहिल्या स्टेज हम्म, हम्म. मध्ये, असं काही प्लॅन केला होतास? हा, म्हणजे मला माहिती आहे की खानदेश होऊन जाईल माझ्याकडून, कारण खानदेश म्हटलं म्हणजे कॉन्टॅक्ट येतात. हम्म. आणि प्रत्येक गावात कॉन्टॅक्ट आहे, काही ना काही हम्म. कॉन्टॅक्ट येतोच. पण हम्म. जर पुणे म्हटलं तर मग पुणे ग्रॅब करायला थोडं मुश्किल आहे, आणि जर हम्म. समोरून जर कॉन्टॅक्ट येत आहे माझ्याकडे हा. की आम्हाला पाहिजे म्हणून, हा. तर मग तिथं पोहोचवायला इझी होऊन जातं. हम्म. म्हणजे असं नाही की फुल ऑन फोकस फक्त पुण्यावर आहे. हम्म. तसं तर मेन खानदेशवरच आहे, पण हम्म. जे समोरून येत आहेत त्यांना मग नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ऑर्डर देऊन द्यायची असं. हम्म. आता सध्या तर तू स्टार्टिंग स्टेजलाच आहे, तर म्हणजे तुला खूप साऱ्या गोष्टी स्वतः कराव्या लागत असेल, लाईक मल्टीटास्किंग. तुला स्वतः रील्स येस. बनवायचे आहे, तुला स्वतःच जाऊन प्रोडक्ट विकायचे आहे, नंतर तुला स्वतः सगळं बरोबर. ऑपरेशन मॅनेज करायचे आहे. तर तुला असं वाटत नाही की तुझी एनर्जी ज्या गोष्टीसाठी यूज व्हायला पाहिजे तिथं तू ह्या बाकीच्या गोष्टी करत आहे? तर तू काही असं प्लॅन केला आहे का टीम एक्सपांड करायचा किंवा काही? सध्या तर नाहीये, म्हणजे आता जर सीन जे चालू आहेत, कारण पॅकेजिंग पासून सगळ्या गोष्टी, तर ते त्याचा एक लिमिटेड खर्च आहे की हम्म. जे मी काढून ठेवलंय की हा एवढं आलं तरी एवढं प्रोडक्ट आहे. हम्म. तर त्याच्यात जर मी अजून लेबर वगैरे लावले, हम्म. तर मग ते कुठंतरी वेगळे तिथं होऊन जाईल. म्हणजे हम्म. ते जेवढं जातंय तेवढंच येईल मग. हा. त्यामुळे सध्या जेवढं माझ्याकडून पॉसिबल होतंय तेवढ्या गोष्टी मी करतोय. जेव्हा हा. वाटेल की आता एक्स्ट्रीम लेवलला जाते कुठेतरी माझ्याकडून नाही होणार, हा. मग तेव्हा आपण लेबर वगैरे लावून काम करू शकतो. हा. नाही, ते चांगली गोष्ट. नंतर मी जसं सांगितलं की मला 2-3 अजून प्रीमिक्स लॉन्च करायचे आहेत, हम्म. ज्याच्यावर आता काम चालू आहे, की म्हणजे ठरवले नाहीत मी की कोणते करायचे आहेत. हम्म. पण एक जी नीड आहे की बुवा हे प्रोडक्ट पाहिजेच मार्केटमध्ये. हम्म. कारण एक सगळे जे करतात ते करण्यापेक्षा काहीतरी वेगळं युनिक करायचं. हा. मग ते जर युनिक केलं तर ते प्रोडक्ट चालतं. आता मठ्ठा पावडरचं प्रीमिक्स अर्ध्या लोकांना माहितच नाही होतं की अशी कोणती गोष्ट असते. पण ती ऑलरेडी होती मार्केटमध्ये. तर ती हम्म. एक लिमिटेड लोकांनाच माहित होतं की हा असं काहीतरी भेटतं. हम्म. तर त्यामुळे तो माझा प्लस पॉईंट होता. तर आता नवीन पण जे करेल मी, तर हम्म. त्यात पण अशी कोणती तरी गोष्ट शोधेल जी लोकांना माहित नाहीये पण ती एक्झिस्ट करते. हा. नाही, ते ऍक्च्युली प्रीमिक्स वगैरे असतात खूप सारे, पण आपल्याला माहिती नसतं ना, ते तेवढ्या त्या एरिया पुरतं माहिती असतं. हम्म. जसं की आपल्याकडे ना ओले मसाले विकले जातात किंवा काही, पण असे ते फक्त बरोबर, बरोबर. लिमिटेड एरियासाठी असतात. एक लोकल एरियासाठी की हा. जेवढ्या लोकांना माहिती की हा इथं भेटतं, हा. तर तेवढ्याच लोकांना माहिती आहे. बाकी लोकांना माहितच नाही की हा अशी कोणती गोष्ट भेटते तशी. हा. बाकी अजून मला ना खूप जास्त इंटरेस्ट आला जेव्हा तू मला सांगितलं की तू सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये काम केलंस आहे, आणि मी बघितलंय की तुझ्या स्वतःच्या पेजवर जवळपास 4,500 फॉलोअर्स आहे, आय थिंक. तर येस. म्हणजे तू अशा काही स्ट्रॅटेजी सांग सर्वांनाच, की म्हणजे त्या कॉन्फिडेन्शियल नाहीये बट लाईक सर्वांना हेल्प होईल त्याची, की लाईक कसं काम करतात. म्हणजे माझंच एक सांगतो की मी हम्म. 2017 पासून कॉन्टेंट क्रिएशन करतोय. हम्म. ज्या टायमाला टिकटॉक होतं, हम्म. तर 1000 व्ह्यूज सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हा. की हा 1000च्या वरती गेला व्हिडिओ, हम्म. म्हणजे ते खूप भारी वाटायचं की अच्छा 1000 व्ह्यूज गेले, हा. म्हणजे 1000 लोकांनी पाहिला. हम्म. तर त्याच्यानंतर धीरे धीरे मग मला एक समजलं की हम्म. जर तुम्ही एखाद्या प्लेसवर राहताय, आता समजा मी जळगाव मध्ये राहतोय किंवा जामनेर मध्ये राहतोय, हम्म.
तर मी व्हिडिओ करताना जामनेरची अशी एक प्लेस पकडेल जिला सगळे लोक ओळखतात, हम्म, की आजूबाजूच्या गावातले, जसं हम्म, जळगाव मधले, भुसावळ मधले. तर हम्म, ती एक पर्टिक्युलर प्लेस पकडायची जिथं हम्म. जे लोकांना परिचय आलाय, की अच्छा अच्छा. हा हे हम्म, इथलंय. हम्म, मग त्या समोर उभं राहून तो व्हिडिओ बनवायचा. हम्म, म्हणजे जे म्हणतो आपण की 5 सेकंद मध्ये आपला व्हिडिओ जर स्क्रोल झाला हम्म. तर मग त्याला व्ह्यूज जात नाही. हा. पण जर जागा जर ओळखीची दिसली तर हम्म. मग व्हिडिओ कसंही असो लोक पाहतीलच. मग हा. तो 30 सेकंदचा असो की 1 मिनिटचा असो. हम्म, मग मी स्टार्टिंगला पहिले तेच ट्राय केलं की जेव्हा ऍड वगैरे करायला सुरुवात केली, हम्म. तर मी फर्स्ट याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये पहिले जामनेर यूज करायचो, हा. की हा जामनेर. हा. हा मग त्याच्यात काय झालं की जे लोक ओळखत नाही, अच्छा हम्म. जामनेरचा मुलगा आहे, मग ते हा. पूर्ण रील पाहिजे. हम्म. मग असं करत 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 मग ते समजून गेलं की अच्छा हम्म. हे ते पर्टिक्युलर प्लेसचं नाव घ्यायचं आणि हम्म. तिथून व्हिडिओची सुरुवात करायची. नाही, ऍक्च्युली ही ट्रिक चांगली आहे, कारण की तुझा व्हिडिओही मी पूर्ण तेव्हाच बघितला जेव्हा तू जामनेरचं यूज केलं होतं. हा हा. हा, म्हणजे राईट लोकांना राईट. क्लिअर आयडिया येते ना, आणि लोकांना एक वेगळं कनेक्शन फील होते जेव्हा आपल्या एरिया मधले आपले लोक काहीतरी नवीन ट्राय करत आहे किंवा नवीन बघत आहे. करताय. हा, तर लोक इंटरेस्ट न बघतात ऍक्च्युली. बरोबर. आता कोण जर तिसरं काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत असेल तर आपण नाही बघणार. हा. पण पुढे मी तो फोनच खिडकी ठेवलाय. नाही, मी असं हातात तू जेव्हा ठेवला ना तिथे खिडकीमध्ये, मी असं हाताने हलवत आहे हा फोन, की अच्छा हे रेंज येईल असं. मग अजून असं विचारायचं होतं, की जसं खानदेशमध्ये वगैरे ऑलमोस्ट मी बघितले आता नवीन स्टार्टअप्स वगैरे ना, बनानाच्या प्रोडक्ट्सचे येत आहे. तू पण बघितलं असेल, 2-3 खूप सारे लोक पहिले कसं बनाना चिप्सवर फोकस्ड होते. आता बनाना स्नॅक, जसं तू बोलला बनाना पावडर, तसे खूप सारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे बनाना स्नॅक्स पण बनवत आहे. आणि कारण की बरोबर. जळगाव साईडला आपल्याला रॉ बनानास भेटून जातात इझिली, खूप इझिली भेटून जातात. तर तू कधी असा विचार नाही केला की लाईक बनाना मध्ये काही दुसरं बनवू शकतो म्हणून? ऍक्च्युली जेव्हा बीटीसी सुरू होतं तेव्हा मी ते बनाना चिप्स लॉन्च करणार होतो. हा. तर माझं असं होतं की जे लोक ऑर्डर करताय त्यांना एक 20 ग्राम किंवा 30 ग्राम फ्री सॅम्पल द्यायची छोटी छोटी. हम्म. पण मग ते बघितलं की ते त्याला मशिनरीचा खर्च आहे किंवा हा. मग इतर गोष्टी त्याला जास्त. हम्म. मग ते म्हटलं ते बजेटच्या बाहेर आहे, कारण मला हम्म. सध्याला तरी असा बिझनेस करायचा आहे जो ज्याला कमी खर्च लागेल आणि त्यातून इन्कम जास्त येईल. हम्म. म्हणजे आतापासूनच जर त्या गोष्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले हम्म. तर मग ते जर कुठेतरी लॉस झाला तर मग ते खपवून घ्यायची ताकद पण पाहिजे. हो, ते पण आहे. काही ना काही मित्रांसोबत जाऊन अरे हे आपण करू शकतो, हे आपण करू शकतो. मागे मी ते वॉटर बॉटलचं सुरू करणार होतो, कस्टमाइज वॉटर हा. बॉटल. हा. 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 तर त्यात तर मी म्हणजे त्यात असं झालं की माझ्याकडे कस्टमर होते घेणारे हम्म. आणि आमच्याकडे बॉटलच नव्हते. हम्म. कारण जे कंपन्या बनवतात ते बॉटल देत नाही हम्म. रिकाम्यावाल्या, एमटी बॉटल तर देत नाही. तर हम्म. मग त्याच्यामुळे ते बॉटलची जी कॉस्टिंग होती ती आम्हाला परवडतच नव्हती. हम्म. त्यामुळे मग तो प्लॅनच ड्रॉप केला. म्हणजे त्यावर 1 महिना काम केलं आणि मग तो प्लॅन ड्रॉप केला. हम्म. त्यामुळे असं स्पेसिफिक नव्हतं की मला याच इंडस्ट्रीमध्ये जायचं किंवा फूड मध्येच जायचं. मला असं होतं की ज्याच्यात भेटेल त्याच्यात जायचं पण बिझनेस करायचं. हम्म. आता जसं तेच ना, हम्म, म्हणजे आता तू जसं मठ्ठ्याचे पावडर्स विकत आहे, तर तू कधी असा विचार केलास की कोको कोला आहे किंवा थम्सअप आहे, माझा आहे, हे म्हणजे आता परदेशीय ड्रिंक्स मी म्हणेन, कारण की ऑलमोस्ट हम्म, वेस्टर्न कंट्रीज मध्येच लोक पितात ह्या जास्त. तर तू असं कधी विचार केलास की मठाच्या पावडरच्या ऐवजी मी अशा वेगवेगळ्या प्रकारचं हे खोलील काहीतरी ड्रिंक, म्हणजे मठ्ठा, शिकंजी किंवा आमरस, असं असं हम्म. काही तू ज्या आपल्या एरियामध्ये लोक पितात, पण पण पितात ना आपल्याकडे, कैरीचं पण असं हा काही. पण हा. हा. कैरीचं पण हा हा. हम्म. नाही तसा तर कधी विचार नाही आला, कारण मला म्हणजे एक प्रोडक्ट लॉन्च करायचं होतं. पण जसं मी बोललो की इन्व्हेस्टमेंट, हम्म. तर ते लॉन्च करण्यासाठी पण मला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, कारण शेवटी आलं मशिनरीजवर. हम्म. तर ते तर पॉसिबल नाही आहे. हम्म. आणि हम्म. सध्याच्या कंडिशनला असं आहे की जेव्हा एज कमी असते तेव्हा काही काही जण काय करतात की बिझनेस करण्यासाठी घरून पैसे घेतात. हम्म. मग ते काय होतं की जर बिझनेस सक्सेस झाला तर चांगली गोष्ट आहे, पण 90% बिझनेस फेल होतो, कारण तो पहिला बिझनेस असतो हम्म. आणि आयडिया नसतात कमी वयात की कसं करायचंय काय करायचंय. हम्म. त्यामुळे जेवढे घरच्यांनी पैसे दिलेले राहतात ते हम्म. सगळे पाण्यात जातात. हम्म. आणि त्यामुळे 2 गोष्टी होतात, पैसा तर वाया जातोच, हम्म. दुसरं म्हणजे घरच्यांचा भरोसा उठतो. हम्म. आता तू जामनेर वरून पुण्याला चालला,
तर तू कधी असा विचार नाही केला की हम्म, बाबा पुण्याहून म्हणजे जामनेरकडे म्हणजे लाईक पुण्याहून स्टार्ट करायचा विचार नाही केला का? कारण की पुण्यामध्ये खूप सारे लोक आहे जे एक्सप्लोर करतात नवीन नवीन गोष्ट. आपल्याकडे लोक खूप हम्म, मोजून मापून गोष्टी घेतात आणि तेही त्यांना जे माहिती असलेलं त्याच्यात ते इन्व्हेस्ट करतात. पुण्यामध्ये कसं लोक एक्सपिरियन्स घ्यायसाठी वाईब्स यासाठी नवीन नवीन गोष्टी हम्म. ट्राय हा करतात. हा, तर आणि पुण्यात बरोबर. महाराष्ट्रीयनच आहे ऑलमोस्ट लोक. तर तू विचार नाही केला की तिथून प्लस प्राइस प्राइस तू तिथं जास्तही ठेवली असती ना हम्म. थोडी तरी तिथं लोकांनी घेतलं असतं. तर असा काही विचार केला होतास तू आधी? ऍक्च्युली याची सुरुवातच पुण्यापासून झाली आहे. हम्म, कारण मी आता 1 महिन्या आधीच पुणे सोडून इकडे आलोय. हम्म, म्हणजे पुण्यालाच ही सगळी प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं पुण्याला झालं. हम्म, जो मित्र होता पार्टनर, हम्म, तर त्याचं पण ऐन वेळेवर असं झालं की त्याला CMA का काहीतरी एक्झाम असते ती क्रॅक करायची होती. हम्म, तो बोलला की मला नाही दोन्ही गोष्टी पॉसिबल, हा, कारण ती एक्झाम त्याच्या लाईफसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट होती. हम्म, मग मी बोललो की इकडे पुण्यात जर राहिलं तर सगळ्या गोष्टी मुश्किल होतील. हम्म, कारण मेन म्हणजे कॉन्टॅक्ट नाही आहेत. हम्म, दुसरं म्हणजे कुठं जायचं कसं जायचं ते माहित नाही. तर हम्म, आपल्या भागाकडे जर आलो तर आपल्या भागात मठ्ठा जास्त चालतो. म्हणजे जेवढं पुण्याला नसेल चालत, जेवढं पुण्यात 3 महिन्यात चालत असेल तेवढं इथे 1 महिन्यात चालतो. हम्म, कारण लग्न किंवा इतर फंक्शन वगैरे म्हणजे तेच युज होतं. हम्म, तर माझं असं होतं की आपल्याकडे आपण हे ट्राय करू शकतो. हम्म, मग आपल्याकडून एक्सपांड करत आपण पुण्यात आणू शकतो. हम्म, पण पुण्यावरचा ब्रँड आहे आणि ते जामनेरमध्ये चालतंय असं तर नाही होणार. हा, मग जामनेरचं ब्रँड आहे तर ते जामनेरमध्ये चालेल, खानदेशमध्ये चालेल. हम्म, मग नंतर एक्सपांड करून मी ते पुण्यात जाऊ शकतो. हा, तर माझं तेच हे होतं की आपण पहिले आपल्या याच्यापासून सुरुवात करायची, मग हम्म. पुण्यापर्यंत पोहोचायचं. हा नाही हे पण एक चांगली आयडिया आहे. म्हणजे काय होते की एक ऑथेंटिसिटी होऊन जाते. आता जामनेर आलं म्हटलं म्हणजे हम्म, खानदेश हम्म, आलं आणि खानदेश म्हटलं म्हणजे मग ते पूर्ण महाराष्ट्राच्या किंवा इंडियाच्या पण बाहेर जातील मग ते प्रोडक्ट. बरोबर तुझ्याकडे बरोबर. कधी असे म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट्सचे कस्टमर्सचे म्हणजे हे आले का की त्यांना पाहिजे प्रोडक्ट वगैरे असं? आता जस्ट म्हणजे 5-6 दिवस झाले असतील. हम्म, एक लेडीज आहे, तिचे काहीतरी तिचं फॅशन डिझायनर आहे ती. हम्म, तर तिचा मला मेसेज आला. हम्म, ती राहते USA ला. हा, तर ती बोलली की मला तुमचा मठ्ठा ट्राय करायचा आहे. हम्म, म्हटलं ओके मॅम, कुठं पाठवायचं आहे? हम्म, ती बोलली USA. हा, हा. म्हटलं हे आपल्या भारतात येतं. मला वाटलं आता जर कोणी मागतंय तर म्हटलं आता बाहेर देशातून तर काही मागणार नाही तेवढं तर. मी म्हटलं हे कुठं आलं? हा, ते म्हणजे USA. हा. म्हटलं म्हटलं आउटसाईडला म्हणलं हा. म्हटलं मॅम ते तर मग पायलटशी बोलावं लागेल म्हटलं मला प्रोडक्ट टाकायसाठी. हा, आणि ते त्यांचं असं होतं की त्यांना 1-2 पॅकेट्स पाहिजे होते. म्हटलं 1-2 पॅकेटसाठी कुठे मी थोडी USA ला टाकणार आहे. हम्म, मग ते तो फनी मोमेंट होता. त्यांना म्हटलं मी करेल ट्राय ऑनलाईन जर आपलं प्रोडक्ट गेलं हम्म, तर मग ते पॉसिबल होऊ शकतं, पण सध्या तरी पॉसिबल नाहीये म्हटलं. हम्म, हम्म, मग ते एक फनी मोमेंट होता की पण भारी वाटलं की आपला जो व्हिडिओ आहे तो तिकडच्या लोकांनी म्हणजे आपल्याकडचीच आहे ते. हम्म, पण प्रॉपर आय थिंक मुंबई साईडचे होते ते कुठले तरी. हम्म, पण तो व्हिडिओ त्यांना US मध्ये दिसतोय, तर मग हम्म. ती पण कुठेतरी मोठी गोष्ट आहे. तेच तर तेच तुझी मार्केटिंग सुरू आहे ना सोशल मीडियाची. तेच तर पॉवर आहे की फक्त इंडिया आणि ते इंडियाचे बाहेरचे लोक पण बघू शकत आहे. बघू शकता. आणि आता म्हणजे एक परवाच मला मित्राचा कॉल आलेला. हा, तो MPSC ची प्रिपरेशन करतोय सुरतमध्ये. हम्म, तर तो मावशीकडे राहतोय. हम्म, तर त्याचा मला फोन आला. तो बोलतो की अरे मावशी इंस्टाग्राम युज करता. हम्म, तर ते बोलले की तुमच्या जामनेरचा एक मुलगा आहे त्यांनी काहीतरी स्टार्टअप केलंय मठ्ठ्याचं. हा, मग तो म्हणे मी विचारलं म्हणे मावशीला की तुम्हाला कसं माहिती? मग मावशी बोलले म्हणे की ते मी इंस्टाग्रामवर मला व्हिडिओ आला होता. हम्म. म्हटलं सुरत पर्यंत व्हिडिओ गेला आपला. तेच. आणि खानदेश म्हटलं म्हणजे तर अहिराणी आणि मराठी. काहीतरी बोल इराणी. मी म्हणजे म्हणजे मला बोलता म्हणजे येते. मला एवढी तर नाही आहे. हम्म. मला पण नाही येत. अं, म्हणजे 1-2 शब्द जर म्हणायचे आले तर जर सपोज नाही मी ते तुला विचारते नाही आठवते म्हणजे आता मी प्रॉपर. तुला जर विचारलंस की तू काय करत आहेस तर मग तू काय रिप्लाय देशील? याचा प्रश्न तर सांगू शकतो मी, पण उत्तर. उत्तर नाही सांगू शकत कारण मला येत नाही बाई एवढ्या अहिराणी. हा, हा. मग प्रश्न काय आहे? अं, प्रश्नाचं असं म्हणता येईल की काय करी राहिना तू. हम्म, बस मला तेवढंच पाठ आहे, कारण मी मित्रांचं ऐकतो ना काय हम्म, करी राहिला. हम्म. असं काहीतरी ते बोलतात तर ते तेवढे 2-3 सेंटेन्सेस पाठ आहे. फैजपूर वगैरे सावदा वगैरे हम्म, तिकडे. हम्म, हम्म. हा तिकडं तर म्हणजे टोटल आहे राणीचे. तिकडे चोपडा झाला, त्याच्यानंतर हम्म. इकडे जळगाव साईडला. जळगावला यावल. पण मोस्टली सगळे. हा यावलला पण.
नंतर हा. म्हणजे ते जवळपासचे जे गाव आहे शेंदुर्णी वगैरे हम्म. इथं सगळं खानदेशीत चालतं. ऍक्च्युली आमचे ना कुलदैवत आहे तिकडे मनुदेवी, तर आम्ही वर्षातून एकदा तरी तिकडे जातोच. तर ऑलमोस्ट तिथं मी बघितले किती सारे केळीचे बाग असतात, आणि लोक म्हणजे जिथं तिथं ते केळी चिप्स विकणारे असतात, आणि ते स्वतः बनवतात तिथं आपल्या हम्म, हम्म. समोर आणि विकतात. तर ते त्यांचाही म्हणजे एक चांगला बिझनेस चालतो त्या एरियामध्ये. हा म्हणजे केळी जर म्हटलं तर कितीतरी पर्सेंट एक्सपोर्ट आपला जळगाव मधूनच जातो. जर इंटरनॅशनल जर एक्सपोर्ट म्हटलं तर मोस्टली जेवढे केळी तेवढे जळगावचेच असतात. हम्म. आणि आमच्या गावातच म्हणजे आमची जर शेती बघितली तर आम्ही 90% तर केळीचंच उत्पादन घेतो. हम्म, हम्म, हम्म. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खूप हा हा. इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर? अ, जर बिझनेस करायचा असेल तर पहिलं तर सगळ्यात पहिले तुमची इन्फॉर्मेशन. हम्म. तुमच्या प्रोडक्टची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. हम्म. कारण तुम्ही जेव्हा समोरच्याकडे जाल तर हम्म. समोरचा कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारेल, हम्म. आणि तुम्ही जर तिथे 19-20 केलं तर हम्म. मग तो कस्टमर किंवा जो असेल तो तुमच्या हातातून गेला तो परत नाही येणार. हम्म. कारण ते आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हा, बरोबर. हम्म. तर सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन सगळी टोटल असायला हवी. दुसरं म्हणजे मी तर म्हणेल की सोशल मीडिया. हम्म. जेवढा हात सोशल मीडियावर ठेवता येईल, जेवढा सोशल मीडिया शिकता येईल तेवढं सोशल मीडिया शिकायचं. सोशल मीडिया थ्रू मार्केटिंग कशी करायची किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचायचे, हम्म. सगळ्यात पहिले त्याचे एक वेगवेगळे स्ट्रॅटेजीज पाहिजे की अच्छा हे केल्याने असं होईल, ते केल्याने तसं होईल. हम्म. तिसरं म्हणजे की जर कोणाला भेटायला जात आहे किंवा बिझनेस पर्स्पेक्टिव्हने, हम्म. तर एक आपण म्हणतो की इगो, ऍटिट्यूड, सेल्फ रिस्पेक्ट हम्म. ही सगळी सोडून द्यायची, म्हणजे हम्म. लाच सोडून द्यायची बेसिकली. हम्म. समोरचा जर काही बोलला हम्म. तर आपलं बोलताना डोक्यात बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे. हम्म. ते जर शिकला तर मग खूप पुढे जाईल माणूस. हे मग. प्लॉटिंग शिवाय कोणतंच काम करायचं नाही. की जर समजा एखादी गोष्ट जी करायची आहे हम्म. पण ती जर फेल झाली तर तुमच्याकडे ऑप्शन बी पाहिजे की अच्छा हे नाही झालं तर हे. हम्म. तुमचं असं नाही की अच्छा ए प्लॅन फेल झाला मग आता काय करायचं, हम्म. मग आता तर ऑप्शनच नाही. हम्म. तर पहिलेच तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे की अच्छा हम्म. हे नाही झालं तर आपण हे करू. हम्म. म्हणजे ते मग तुम्हाला कुठेतरी ऑप्शन राहतात. मी तर म्हणतो प्लॅन झेड पर्यंत करून ठेवायचे, ए बी सी डी. एक फेल झाला, दुसरा दुसरा फेल झाला, तिसरा असं. फक्त 2 मिनिट. तू मला काय सजेशन देतील, म्हणजे लाईक आता मी पण जस्ट स्टार्ट केला आहे पॉडकास्ट वगैरे, तर मलाही काहीच एक्सपिरियन्स नाही आहे याच्यामध्ये. लाईक खूप साऱ्या लोकांना मी अप्रोच करते की लाईक तुम्ही या, तुमचं प्रोडक्ट शेअर करा, तुम्ही कशा वर्क करत आहे. हम्म. पण तरी काही लोक रिस्पॉन्स देतात, काय देत नाही. प्लस मला टेक्निकल पण गोष्टी खूप हँडल कराव्या लागत आहे, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे ते मला जमत नाही असं. तर तू मला काय सजेशन्स ओके. देशील की मी अजून काय चेंजेस करायला पाहिजे? सजेशन असं आहे की म्हणजे जेव्हा मी पण मी खरं सांगतो जेन्युअनली, हम्म. मी पेजवर गेलो, हम्म. त्यानंतर मी व्हिडिओज बघितले. हम्म. पण एक होतं की एक तर आपल्याला ऑनलाईन पॉडकास्ट बघायची सवय नाही, त्यामुळे आपण स्किप होऊन जातो लोकांकडून. हम्म. दुसरं म्हणजे एक क्वालिटी अफेक्ट होते हम्म. की आता आपण बोलतोय त्याच्यात पण विजिबिलिटी लो आहे आणि त्यात आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करतोय. हम्म. त्याच्यामुळे पण क्वालिटीवर खूप इम्पॅक्ट पडतो. माझं असं आहे की माझं असं म्हणणं आहे की जर तुला फेस टू फेस जर करता आली इंटरव्ह्यू हम्म. तर मग ते जास्त बेटर राहील. कारण आता जर समजा आपण जे ऑनलाईन करतोय आता हे जर माझ्यासाठी फेस टू फेस असतं हम्म. तर मी अजून जास्त एक्साइटेड असतो, कारण हम्म. माझ्या लाईफमध्ये ते मुवमेंट पहिल्यांदा होते. हम्म. आणि मी मलकापूरला पण आलो असतो फेस टू हम्म. फेस इंटरव्ह्यू करायला. हम्म. हम्म. असं तर शक्यतो ट्राय कर की फेस टू फेस करायला. हम्म. हम्म. आणि दुसरं म्हणजे जर समजा एडिटिंग जर सध्या नाही जमत आहे तर कोणीतरी हायर करून घे, किंवा हायर म्हणण्यापेक्षा एवढं तर टाकून फायदा नाही. पण हम्म. एक फ्रेंड असतील कोणी जे एडिटिंग करतात ज्यांना थोडंफार तरी नॉलेज आहे हम्म. ते युज कर. आणि आता जी सगळ्यात रिसेंट गोष्ट म्हणजे जे मला वाटली, तू पॉडकास्ट जी स्टार्टिंग करते तर ती डायरेक्ट तू स्टार्टिंग करते की टुडे पॉडकास्ट विथ हम्म. समथिंग असं हम्म. काहीतरी स्टार्टिंग मे बी ना. हा. आता ते तसं नको करू. हम्म. त्यापेक्षा स्टार्टिंगचे जे मी बोललो की स्टार्टिंगचे 5 सेकंदच मेन असतात. हम्म. तर जेव्हा तू इंट्रो घेते तर एक त्यामधलं लोकेशन पकड, म्हणजे हम्म. तू स्टार्टिंगला 5 सेकंदात टाकशील. नाही तर मग हा. एखादी अशी गोष्ट पकड जी पॉडकास्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे हम्म. जी लोकांना माहित नाही किंवा जी असं वाटेल की चालेल. हम्म. किंवा जर आपण आता तू बरेच पॉडकास्ट बघत असशील, राज शमानी झालं, बिअर बायसेप झालं, हम्म.
नंतर जे पण पॉडकास्ट करतात हे लोक काय करतात की डायरेक्ट पॉडकास्ट सुरू नाही करत. हम्म. स्टार्टिंगचे 30 सेकंद किंवा 1 मिनिट यांचं इंट्रोडक्शन असतं. तू ते रील्स मध्ये वगैरे पण टाक आणि असंच गाईड करत राहा. प्लस तुझा प्रोडक्ट पण तू चांगला अजून खूप जास्त प्रकारचे फ्लेवर्स आण किंवा अजून जास्त प्रीमिक्स आण वेगवेगळ्या प्रकारचे. नक्की नक्की. पण नक्की. ते असतं ना की आपल्याकडे जे नॉलेज आहे ते दुसऱ्यांना द्यायचं. हो. समाजसेवा जे म्हणतो आपण ते हम्म. करायचं. कारण आमचं फॅमिली बॅकग्राऊंडच तसं आहे, म्हणजे बाबा वगैरे होते. हम्म. ते पहिल्यापासूनच त्याच्यामध्ये होते. मग त्याच्यामुळे ती सवयच लागली की अच्छा काहीतरी चांगलं करायचं. हम्म. आपल्यामुळे कोणाला तरी फायदा झाला पाहिजे असं. नक्की. चल ठीक आहे तुझं मग. पण कंटिन्यू हा. चालू ठेव हा. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर तुला फ्युचर. पण बेस्ट ऑफ लक. बाय. येस. बाय.